मित्रांनो, तुम्हाला पण खूप जास्त सर्दी, खोकला, कफ झालाय का? आणि त्यापासून तुम्हाला आरामच मिळत नाहीये आणि तुम्हाला पटकन असं कोणती तरी रेमेडी पाहिजे ज्याने तुम्हाला पटकन आराम मिळेल, तर तुम्ही हे ड्रिंक नक्की पिऊ शकता. याने एकदम झटपट तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. हे ड्रिंक बनवायचं कसं किंवा यातील घटक काय काम करतात हे संपूर्ण फायदे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी याची रेसिपी किंवा हे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग तुमचा वेळ न घेता तुम्हाला रेसिपी दाखवते. चला तर मग हे ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे कांदा. एक चिरलेला ओबडधोबड चिरून घ्यायचा. बारीक चिरण्याची गरज नाही मैत्रिणींनो. कांदा आपल्या घशातील जळजळ कमी होण्यास मदत करतो. हे बघा, अशा प्रकारे चिरून घ्यायचा. तसंच आपला कफ पातळ होण्यास पण मदत करतो आणि आपल्याला सर्दीमध्ये जास्तीत जास्त आराम हा कांद्याने वाटतो. दुसरा घटक आहे आपला लवंग. किती 2 ते 4 लवंग तुम्हाला पुरेशा आहेत. तुम्ही जर 1 ते 2 जणांसाठी काढा बनवत असाल तर लवंग घशातील आपले वेदना आणि खवखवणा कमी करत असते. तसंच लवंगमध्ये सौम्य जंतुनाशक गुणधर्म देखील असतात आणि आपल्याला खोकल्यामुळे जी होणारी अस्वस्थता असते ती लवंग कमी करण्यास जास्तीत जास्त मदत करते. तिसरा घटक आहे आपला दालचिनी. तर दालचिनी तर आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरतो, कशामध्ये सुद्धा, काड्यांमध्ये. तर दालचिनी आपल्या शरीरात उबदारपणा जो असतो ते निर्माण करत असते. तसं दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात आणि दालचिनीचा वापर आपण सर्दी खोकल्यांसाठी जास्तीत जास्त काड्यांमध्ये केला जातो, हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. चौथा घटक आहे काळी मिरी. काळी मिरी हा सगळ्यात या काड्यामध्ये उपयुक्त घटक आहे. काळी मिरीने काय होतं माहिती आहे का? कफ सैल होण्यास मदत करतो. तसंच आपल्या घशातला कोंडलेपणा, म्हणजे आपल्याला जो त्रास होतो कोंडल्यासारखा होतो, तो कमी करण्यास मदत करते काळी मिरी. आणि ह्याच्याने पचन व्यवस्था सुद्धा व्यवस्थित, म्हणजे पचनालाही व्यवस्थित असते. घटक आहे आपला अद्रक. अद्रक हा आपण नेहमी चहामध्ये किंवा काड्यांमध्ये जास्तीत जास्त अद्रकचा वापर केला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अद्रक हे आपल्या शरीराला नैसर्गिक ऊब देण्यास मदत करतो. तसंच आपल्या घशातला जो साचलेला चिकट कफ जो असतो तो सैल होण्यास मदत करतो. आणि जर तुम्हाला मळमळ किंवा पोटात अस्वस्थ जर वाटत असेल तर अद्रकने सेवनाने भरपूर लोकांना अद्रकने आराम मिळू शकतो. सगळ्यात शेवटचा आणि 6वा घटक म्हणजे जिरे. जिरे हे तुम्ही ऑप्शनल आहेत बरं का. तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, पण जिरे पचनाला व्यवस्थित असतात म्हणून मी टाकत आहे याच्यात. तुम्हाला माहिती आहे पचन सुधारण्यास व्यवस्थित जिरे काम करतं. आणि तसंच आपल्या शरीरातील सूज देखील जिऱ्याने कमी होते बरं का. आणि जिरे हा पण पारंपरिक काड्यांमध्ये जास्तीत जास्त वापरला जातो. चला तर मग मी तुम्हाला आता साहित्य सांगितले. चला आता आपण पटकन ड्रिंक बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे का? आपल्याला एका कुटणीच्या साहाय्याने हा कांदा आणि अद्रक जो आहे ते एकदम बारीक, म्हणजे मीडियम ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता आपला कांदा आणि अद्रक वाटून झाले, हे बघा दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे वाटून घ्यायचं, म्हणजे जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाही. आपला कांदा आणि अद्रक तर झालं वाटून. आता जे काही आपण हे खडी मसाले, जिरे वगैरे घेतलं होतं तर ते सुद्धा एका कुटणीत ते पण टाकायचं आणि तेही जसं कांद्याप्रमाणे वाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कांद्या आणि अद्रक प्रमाणे आपण हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, ह्याला देखील थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं. पाहू शकता आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलंय. थोडंसं मीडियम गॅसवर आहे गॅस, आणि मीडियमच ठेवायचं आपल्याला. आणि त्याच्यात आता मी 1 ग्लास पाणी टाकते. 1 ग्लास म्हणजे कसं, तुम्हाला ही रेसिपी जर हा ड्रिंक जर समजा 2 व्यक्तींसाठी बनवायचा असेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी टाका. या पाण्यात आपण जो ठेचलेला कांदा आणि अद्रक आहे ते घालणार आहोत. ते घालून घ्यायचं पूर्ण ह्याच्यात. नंतर लगेचच हे जे खडे मसाले कुटलेले आहेत ते देखील टाकवायचे. आणि या पाण्याला आता आपण जवळपास 5 ते 7 मिनिटं चांगलं असं उकळू द्यायचंय. हा पाणी आपण कसं 1 ग्लास घेतलेला आहे तर ह्याचं अर्धाच ग्लास पाणी झालं पाहिजे असं उकळू द्यायचं हे पाणी, जेणेकरून आपला व्यवस्थित काढा तयार होईल. आणि यामधले जे ऑइल सोल्युबल, म्हणजे जे द्रव्य घटक विरघळणारे आहेत पाण्यात, ते व्यवस्थित विरघळून त्याचा अर्क छान आपल्याला तयार होईल. तुम्ही बघू शकताय आता आपलं पाणी इतकं छान उकळायला लागलंय आणि त्याचा कलर देखील थोडा थोडा चेंज होतोय. असंच आपल्याला याला उकळू द्यायचं आहे.
हा काढा ना उपयुक्त तर खूप जास्त आहे कफसाठी तुम्हाला, पण हा काढा जेव्हा तुम्ही घेता ना तेव्हा प्रत्येकाला हा काढा सूट होईल असं नाही आहे बरं का. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा काही महिला गर्भवती असतील तर त्यांनी ना स्वतःहून हा काढा घ्यायचा नाही. त्यांच्या आधी डॉक्टरांना विचारा, त्यांच्याकडून तुम्ही मेडिसिन घेऊ शकता किंवा मग दुसरे उपाय करून बघा, पण हा काढा डायरेक्टली त्यांनी घेऊ नका. आणि ज्यांना कोणाला ॲलर्जी आहे या घटकातली त्यांनी देखील घेऊ नका. किंवा जर तुम्ही लहान लेकरांना देण्याचा विचार करत असाल किंवा 1 वर्षाखालील बाळांना तर कसाच हा काढा देऊ नका, कारण ह्यामधले जे पदार्थ आहेत ते सगळे गरम पदार्थ आहेत. त्याने बाळाला इन्फेक्शन किंवा जास्त त्रास होऊ शकतो. आणि ज्यांना BP, शुगर वगैरे आहे अशांनी पण टाळा, किंवा ज्यांना पोटातील त्रास किंवा ॲसिडिटी असा त्रास आहे त्यांनी सुद्धा शक्यतो त्यांच्या डॉक्टरांनाच विचारून घ्या. असो, इथे ना आपला आता काढा तयार झालाय आणि हा आपल्याला काढा ना गरम गरमच गाळून घ्यायचा आहे. हे बघा, आपण 1 ग्लास घेतलं होतं पाणी आणि त्याचा आपल्याला अर्धाच ग्लास होईपर्यंत काढा आपला तयार झालेला आहे. आणि त्याचा टोटली रंग तुम्हाला दिसतोय की चेंज झालाय, म्हणजे आपला काढा पूर्णपणे रेडी झालाय. बघा, तुम्ही पाहू शकता आपला काढा रेडी झालेला आहे, पूर्ण म्हणजे पिण्यासाठी पण तयार झालाय. आता हे तुम्ही पिऊ शकता. जोपर्यंत ना कोमट आहे, गरम नाही प्यायचा, पण कोमट कोमटच प्यायचा हा काढा. आणि यामध्ये जर तुम्हाला काही वाटलं तर थोडंसं तुम्ही लिंबू टाकून सुद्धा पिऊ शकता, पण शक्यतो तर लिंबू अवॉइड करा, कारण तुम्हाला जर कफसाठी तुम्ही हा काढा यूज करत असाल तर लिंबू अवॉइड करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा घरगुती ड्रिंक उपयुक्त जर वाटलाच असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र व मैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा. आणि अशाच सोप्या, उपयोगी आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला हेल्थ विथ साईशा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.